तर नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि कालचा ब्लॉग बघितलाच तुम्ही, मी तो एंड केला होता. त्याच्या पुढचा हा ब्लॉग आहे. म्हटलं 2 पार्टमध्ये करावं. तर आता खाली स्विमिंग आहे. तृषा झोपली होती, छान उठली, फ्रेश झाली, कारण गड उतार होऊन आलो, दमलेली होती, ऊन होतं थोडंसं, त्याच्यामुळे ती झोपली होती. आल्यावरती लगेच थंडगार एसीमध्ये, उठल्यावरती कपडे वगैरे चेंज केलेत. स्विमिंग पूल आहे खाली, तिथे जायचं आहे. आता थोडंसं स्विमिंग वगैरे करेल, पोरी मज्जा करतील. ज्या आपण रिसॉर्टवरती थांबलोय, हॉटेलवरती थांबलोय, तिथे इतकी झाडं, खूप 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 सारी झाडं आहेत तिथे. ही जांभाळीच देते बघा, अजून आळसच चालू आहे तिचा. खाली भरपूर जण छोटे छोटे मुलं होते, स्विमिंग करत होते. ते कैरीला कैऱ्या आलेल्या आहेत, कैरीची झाडं, फणसाची झाडं, आंब्याची झाडं, चिक्कू, असं बरंच काय काय इथे होतं बरं का. तर त्या मानाने ना हॉटेल रिसॉर्ट आम्हाला बऱ्यापैकी भेटलं होतं, कारण या व्यतिरिक्त अजून छान छान इथे हॉटेल्स नाही आहेत, रिसॉर्ट नाही आहेत. काम भरपूर ठिकाणी चालू आहे, पण कामं काही झालेले नाही आहेत. आता आपण खाली जाऊयात. मॅगी नाही मग पोळीला खायला आता काही पोळी उपमा उपमाच सांगून येते का ग मा? आता 2 प्लेट सांग. धरा हिला. कधी जाणार आता तुझा? कधी जाणार तुझ्या? आता तो दादा येतो. छोटे काय जास्त हे नाही, खोल नाही. तिकडे खोल जा. हा पप्पा येतात थांब. पप्पा येतात, यायच्यातच थांबायचंय. खोललंय जातो तिथं जा. तू भित्री भागूबाई, तुमचं जायच्या कामाची आहे. पप्पा घेतात बघ तुला. तृषा ती काय म्हणते बघ ना, तिकडे जा ना. काय नाही कर, काय नाही काय तर होत. थंड आहे का ते पाणी? गरम आहे हा ना, थंड पाहिजे होतं पाणी. ते नुसती तिथे झोपून राहील, काय हलवणार नाही. छानपैकी स्विमिंग केलं, भरपूर वेळ मज्जा केली. तृषा तर भित्री भागूबाई, तिला पाण्याची आधीपासूनच भीती वाटते. मग म्हटलं आता थोडंसं तिला चेंज करावं. खाली जातो, जरा व्हिडिओज फोटोज काढतो. आणि उपमा मुलींना बनवायला दिलं, तर त्यांना सांगितलं होतं की 15-20 मिनिटानंतर द्या. वरती जाऊन फ्रेश होऊन मग म्हटलं उपमा घेऊन या, असं काहीसं. तर आता येतीलच ते घेऊन. म्हटलं तोपर्यंत हिचं रेडी करावं, माझं आवरलेलं आहे. तिचं आता छान पोनी घालून टाकते, बोब घालून टाकते छान. आणि मग खाणं पिणं झालं की मग खाली जातो. वातावरण छान आहे सगळं. एडिटिंग झालं होतं, सकाळी पोस्ट करायचं होतं, टायमिंग बघितलं. काढलाच का तू? पूलवरनं आलो, छान आवरून झालं, चेंज केले, तुषाचं पण रेडी केलं. हो बाहेर जायचं, तिच्यासाठी गरमागरम उपमा आलाय. तिला उपमा चारून घेते मी. इथे बाहेर फिरता फिरता उपमा खाईन. मिलन गेलेले खाली रात्रीच्या डिनरबद्दल काहीतरी
चौकशी करायला नॉनव्हेज खायचे त्याच्यासाठी बघू. छान लागतंय का? टेस्टी लागतंय का? तर मस्त आहे सगळं, वातावरण एकदम छान आहे. आता खाली जाणार आहोत आम्ही, जरा राऊंड मारतो. इथे मागे बाग पण आहे, बघतो त्याच्यात काय काय फळं आहेत वगैरे, फणस आंबे ते आहे सगळं. खायला आलोय. शेततळे वाटते तर बघ, पाणी गेले तर पाणीच नाही आहे ना व्यवस्थित, तुटलेलं आहे. चढवरती कशाला चलू, खेळायचं नाही. आता छान वाटते ना, जोरात येऊ. फणसाची केळीची झाड आहेत तिकडे लई खाली, त्याच्यातनं दिसतात. देत असतील, बघू ना, विचारू ना, देतात का नाही. देत असतील तर जाऊ मस्त. कुठे ब्रह्मकमळ? हे नाही ग, ब्रह्मकमळ नाही, त्याला वेगळंच काहीतरी म्हणतात. हा लिली ना, लिली काय माहिती काहीतरी आहे. वास पण किती छान येतो अगं मोगरा. इथे झाडं खूप आहेत बरं का, पण कैऱ्याला कैऱ्या, आंब्यांना कैऱ्या किती आहेत. बरीच फुले, एक गजरा होईल यांचा, एवढी फुले आहेत. अगं पण हे फोन का नाही उचलत, कुठे गेलेत? पावसाळ्यात जास्त छान वाटत असेल बरं का ग. हे काय, मी तेच बघायला चाललंय, म्हणले काय काहीतरी वाळत टाकले ग. उंबर पण त्याच्यात बिया असतात ना, उंबर हे असं नसतं. मावशी हे काय आहे? कोकम. बापरे, कोकम आहे. अरे वा, कसं लागते? आंबटे. लय आंबटे लय. कुठं? तिकडं. जास्त लोकांसाठी तिकडे. आता मिलन चाललेले आहेत स्प्राईट आणि थम्सअप आणण्यासाठी. इथं आता मिलन बाहेर गेले होते, तिकडनं छान त्यांनी चायनीज आणले, लॉलीपॉप आणले आणि अजून काहीतरी चिकन फ्राय असं काहीतरी आणले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आता इथं मस्त बसतो आणि सूर्य बघा मावळतीला, सूर्य गेल्या डोंगरच्या मधून छान सूर्य दिसतोय आणि गरमागरमच आहे सगळं, गरम गरम खातो. तुळशाने त्यांनी मगाशी उपमा खाल्ला होता, म्हटलं खाल्लं तर खातील पोरी, पण थोडंसं अजून त्यांच्यासाठी चिप्स वगैरे पण आणले होते. त्यांचं सकाळपासून चाललं होतं चिप्स चिप्स चिप्स, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. कमी फुल झाली ना, मस्तपैकी खाल्लंय आम्ही आता, भरपूर पोट भरायला. तुम्हाला आता मी फणस आंबे दाखवते. हो, त्यांचं खूप मोठं बाग आहे मागे, तिथं काय जाणंच झालं नाही. बसलो इकडं तिकडं एन्जॉय, व्हिडिओ फोटो हे करत. त्यांचे सगळे रानातले इथे फणस, बनाना, मँगोज. तुळशी थांब येते मी. खूप छान आहे वातावरण, फार्म हाऊस आहे, इतकं मस्त आहे ना. मुंबईचे त्याचे ओनर जे आहेत ते. सॅटर्डे संडे इकडे बाहेर रायगड, वरती रायगड आहे. आता ह्या झाडांनी वगैरे दिसणार नाही, वरती रायगड आणि रायगडाच्या खाली म्हणजे पायथ्याशी कुशीत मस्तपैकी आहे, रिसॉर्ट आहे, फार्म हाऊस. काय झोका खेळायचं आहे? बरं ठीक आहे. भरपूर फॅमिलीज आहेत बरं का इथे, तिथे पण झोक्यावरती बसलेले आहेत, इकडे पण आलेले आहेत, भरपूर फॅमिलीज आहेत. सगळं असं झाडं वगैरे, फळांची फुलांची खूप झाड आहेत. मस्त आहे सगळं वातावरण. बॉडी लोशन लावायचं ना, बघू ते आग होतीये का. हा, ती पडली आता पळता पळता, तर कसं लागलंय, तिला चुनचुन होत असेल. तिला घ्या, तिला चुनचुन होत असेल. संध्याकाळ झाली आता, जरा दिवस मावळायला लागले, अंधार व्हायला लागलाय जरा सगळीकडे. मोह बघ वरती, बापरे, माशा उठल्या आहेत का हो. आणि नेमकी आपली रूम इथंच आहे. नको खाली जायला, नको मिलन.
भीती वाटते. व्हिडिओत उजेड दिसतोय पण अंधार आहे. मी नाही येत, तिला फिरून दाखवा. फणसाच्या झाडाला खूप फणस आलेत. आता तोडून नेले आहो त्यांनी खालचे, मी बघितले. हा आहेत ना, आता पण तोडून नेले. फणसाचं झाड ते खूप सारे फणस आलेत त्याला. ही केळीची बाग, आतमध्ये पण भरपूर असे झाड आहेत बर का. मिलन गेलेत खाली, पण मला भीती वाटते खाली जायला. नको बाबा, कारण अंधार होत चालले. व्हिडिओत कसं टॉर्च वगैरे चालू असते त्याच्यामुळे जरा उजेड दिसतो. असं खूप मस्त आहे बर का. इकडे हे जर झाड एवढी उंच नसती ना तर कदाचित रायगडाचा डोंगर तुम्हाला दिसला असता बर का. वरती रायगड आहे तिकडे, एकदम पांढरा शुभ्र धुक्यांनी झाकलेला रायगड. पाऊस झाला रायगडावर. आणि इकडे आता खाली असू ते कुशिकताचं हे फार्म हाऊस, एकदम मस्त छान वाटलं. काय मधमाशी ना, मस्त वाटतंय ना मिलन, रिलॅक्स. रायगडावर पाऊस पडला ना आपण खाली आल्यानंतर 4 वाजता. काय होतंय तिला, इथं मेडिकल पण नाही ना जवळ. तिला बॉडी लोशन लावू वरती गेल्यावर. मग मी यावेळेस बँडेज वगैरे काय नाही आणलं. अचानक ट्रिपच अचानक ठरली तर काय. बसायचं का. वरती आलो रूम मध्ये. त्रिशाचे ते पाय वगैरे धुवून काढले, तिला चुनचुन होत होती. कपडे चेंज केले, आता नाईट ड्रेस घातला. त्रिशा पण रेडी आहे. आणि तर रामा भाऊजी त्यांच्या रूम मध्ये असतात पलीकडे, त्याच्यामुळे काय त्यांचं जास्त शूट करतात ना. सोबत असेल तर शूट होतं, रूम मध्ये जाऊन काय आपण शूट करू शकत नाही. तर आता इकडे असतो आपण, त्याच्यामुळे इकडचं आपण शूट करू शकतो. आपलं काय चाललंय काय नाही ते. आता छान चेंज करून घेते मी पण. त्रिशाचं चेंज झालंय. आणि मिलन मग अशी चायनीज आणायला तिकडे गेले होते. तिकडे एक हॉटेल बघितले त्यांनी. म्हटलं आपण जेवण करायला तिथेच जाऊ, इथे नको म्हटले जेवण करायला. इथलचं जेवण वगैरे काय त्यांना एवढं छान वाटलं नाही, आवडलं नाही, त्याच्यामुळे नको बोलले. मग म्हटले तिकडे जाऊ. आवरा म्हटले तुम्ही पटकन, जाऊयात म्हटले तिकडं मग जेवण करायला. काय आता भूकच नाहीये. मग अशीच इतकं खाल्लंय ना ते यांनी आणलेले लॉलीपॉप, चिकन फ्राय वगैरे, त्याच्यामुळे जास्त भूकच नाहीये. पण रात्रीचं नको जास्त भूक लागायला परत, त्याच्यामुळे आपलं थोडंसं हलकं फुलकं काहीतरी खाऊन येऊ आता. भाऊजी झोपले बसला असतो इथं. इकडे तर काही लाईट सुद्धा नाही. हा ना, इकडे डायरेक्ट जंगल आहे. हा, थंड पाणी असणार आहे. हा, आता बरीच जण आले. हा, त्यासाठी रात्री पळू नका. इकडे जायचंय. तर आत्ता चाललोय आपण त्या हॉटेलवरती. आणि रामा भाऊजींची झोपच झालेली नव्हती, त्यांना असं कसं तरी होत होतं झोप आल्यासारखं, त्याच्यामुळे ते झोपलेत रूमवर. म्हटले माझ्यासाठी दाल खिचडी पार्सल आणा. तर आम्ही बाकीचे चाललोय, ते आराम करतायत. म्हटलं नको. मग आणि मग अशी खाल्ल्यामुळं खरं तर जास्त भूकही नव्हती. उगाच पोरींना नको रात्री भूक लागायला, आणि मला तर रात्रीचं कधी भूक लागते. त्याच्यामुळे मिलन म्हटले आधीच जेवायला चला. म्हटले एक रोटी का होईना खाऊन घ्या. त्याच्यामुळे आता चाललेलो आहे हॉटेलवरती, ते जवळच आहे. हॉटेल इथं आलते तुम्ही.
तुम्ही घाला ना. ते त्या शूज स्वतःला म्हणजे येतं घालता पण टाइम लागतो. हा असं असं हलवायचे पंखे त्याच्यावरती ते राहिले. मी मग अशी ना तोच विचार करत होते. एवढं भारी वाटलं ना विचार करून की कोणते गेले असतील महाराज लढाया किंवा शत्रू काय तलवारीन बघ ना. एवढं त्यांनी ठेवलेलं बघ तेवढं तलवारीच आहे, बाकी कुठं काय काही नाहीये. उलट शिवनेरीवरती जास्त आहे मग तेवढं आहे. शिवनेरी पाना वगैरे बाकीचे त्यांचे ते वस्त्र हत्यार सगळं आहे ना. छान वाटलं बरं का पण जरा वेगळा अनुभव. दरवेळेस आपण इकडे तिकडे जातो कसं फिरायला जाऊ पण उन्हाच आपण फिरलो आपण मिस केलं नाही. सगळं त्या टोकापर्यंत गेलोय तेवढं आहे. सगळं बघितलंय आपण. मला तर त्या पहिल्या पायऱ्या चढल्या का मला तेव्हाच वाटतं नको आता ते जेव्हा माहिती द्यायला छान वाटलं. असं उत्सुकता वाढती बाबा पुढं काय असेल पुढं काय असेल. आपल्याला उद्या फिश खाऊ. फिश आपण उद्या फिश खेकडा आहे उद्या. हो खायचं तुला. खेपडा नाही बाबू. खेपडा हो असं असं असो असो खेकडा नाही खेकडा. तू खाणार का. असं लेबन पिळतो ना खेपडा. ते बघितलं लिंबू पिळतो. तू खाणार का. तू खाणार का. हा नक्की ना. उद्या खायचा ना आपण. कसा दिसतो का माझा बागल बा. हो थंडी वाजते. पाऊस पण पडलाय ना मिलन इकडे त्याच्यामुळे वातावरण जरास गाल वाजताय ना बाबू. काय खाते नको ना खाऊ नुसतं क्रीम खाऊ ना बघा. बिस्किट पण खावा. आता हे दोन मला राहू दे. किती बिस्किट उरले. 1 2 3. तू 2 खा मी 1 खाते. आपण याचं पॅकच आणू पूर्ण. मला हे बिस्किट लय आवडतं. झोप आता. हँड वॉश करायचा. गुड नाईट. टेक केअर. बाय. लव यू. झोप आता. काय हे पण घे मोठं ब्लँकेट. थंड वाजता गालगाल तिथं गालगाल वाजतले. पाऊस पडला इथे. वातावरण एसीमुळे पण रूममध्ये थंड झालं. त्याच्यामुळे तृषाला स्वेटर कॅप सगळं पॅक केलं कारण रूममध्ये खूप डेंजर थंडी वाजत होती. भयानक थंडी होती. तर आता चला रात्र झाली झोपून घेतो. उद्या निघायचं आपल्याला पुन्हा घरी जायला. त्यामुळे चला आता झोपतो. रात्र झाल्यावर सगळ्यांना बाय गुड नाईट. असंच चॅनेलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.